संगती अर्धाक्षण घडता संताचे संगती तिने होय शांती महत पापा संत संग दे अनेक प्रवाही घालू नको समचरण सरोजम सांद्र नीलाबदाभं जगनहित पाणी मंडनं मंडना तरुण तुलसी माला कंधनं कंदनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं हे पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता वर्णानामृत संघाना रसानाम छंदसामपि मंगलानाच करतारो वंदेवाणी विनायकं व्याप्या विनान पश्यन्ते सिद्धा स्वान्तस्तमीश्वरं भवानी शंकरं वंदे श्रद्धा विश्वास्वरूपिणो यन्माया वशवर्त विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा यत्सत्त्वादमृषैव भाति सकलं रज्जो यतो हि भ्रम यत्पादप्लवमेकमेव हि भवाम्भोधे स्थितिरेषावतां वंदे गतमशेषिकारिणि परं रामाख्यामीश हरिं संपाद्य ज्ञानाच विदाय भक्ति विलोकितो येन समाधिया वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं गुरुराया चरणी मस्तक ठेवितो आपुल्या शिष्याला द्यावी बुद्धी मस्तक हे पाया
पायावरी या वारकरी संताच्या येते वारकरी वाट पाहतो तोवरी पुसोनिया सांगी मात घाली चरणावरी दंडवत सेवी लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर विठ्ठला अर्धाक्षण घडता संताचे संगती तेने होय शांती महत पापा संत संगदी अनेक प्रवाही घालू नको प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग महान भोगत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्मनाथ बाबा यांचा भगवंताकडे संताची संगत मागणारा हा सेवेकरता घेतलेला 4 चरणाचा अभंग विठाला अभंग तकोपनिषद मुक्त कैवल्य तेजोनिधी वैराग्य द्वारा शुकत प्राप्त भगवान श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा असून निवडलेल्या अभंगाद्वारे श्री संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज काय मागतात अर्धाक्षण घडता संताची संगती अर्धाक्षण जरी संताची संगत घडली तर त्याचा फायदा सांगतात तेने होय शांती महत पापा एवढा संताच्या संगतीचा अधिकार आहे एवढं संताच्या संगतीचं महत्व आहे म्हणून महाराज म्हणतात संत संगती एकदा नाही दोनदा म्हणतात संत संगती अनेक प्रवाही दुसऱ्या प्रवाहात मला घालू नको विठाला ऐका गोड असा भाव गोड असं चिंतन या अभंगावरती आपल्याला करायचं आहे तत्पूर्वी थोडासा परिहार कैवल्याचे पुतळे ज्ञानियांचे शिरोमणी ज्ञानोबरायाचे आशीष कृपाहार अखिल कोट ब्रह्मांड नायक करतुम अकर्तुम अन्यथा करतुम पंढरीस पांडुरंग परमात्मा पडंग परमात्माच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या आशीर्वादाने कैलासवासी वैकुंठवासी पंडितराव जिजाराव वराड यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने चालत असला हा अखंड हरिनाम सप्ताह गेले किती वर्ष झाले 10 वर्ष पूर्ण झाले 10 वर्षापासून हा सोहळा मला असं वाटतं अजून 2 वर्षात एक तप पूर्ण होतं सोहळ्याला ऐका 10 वर्षापासून वैकुंठवासी पंडितराव जिजाराव वराड यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा सोहळा चालू आहे त्या निमित्ताने महाराज सकाळी ज्ञानेश्वरी पारायण परत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा झाल्याच्या नंतर श्रीमद भागवत कथा हरिपाठ आणि कीर्तन महोत्सव आणि हा भव्य दिव्य सोहळ्यातील ही 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा अर्थात मागणीची सेवा ही माझ्याकडे आली ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली ज्यांच्यामुळे तुमची आमची अर्थात ओळख झाली किंवा तुमच्या पुढे आज कीर्तन करण्यासाठी मी या ठिकाणी तुमची सेवा करण्यासाठी उपस्थित आहेत ते आदरणीय आमचे हरिभक्त परायण ब्राह्मणीचे सकाराम महाराज शिंदे आहेत का सगळ्याला ओळखीचे सकाराम महाराज एकदा उठून उभे राहा थोडे त्यांच्या माध्यमातून कारण येतं बरोबर आहे काशीनाथ दादा त्यांनी महाराज 5 महिन्यापूर्वी फोन केलता आम्हाला किती स्वामीजी 5 महिन्यापूर्वी महाराज 16 आहे आणि तुम्हाला करावं लागते त्यांनी मला सुद्धा सांगितलं होतं 7 दिवस तुम्ही सुद्धा हजर राहा पण आता कार्यक्रमाची धावपळ चालू आहे कथा कीर्तन पण विद्यार्थी या ठिकाणी राहिले आमचे 8 दिवस महाराज विद्यार्थ्याच्या चेहऱ्याकडूनच पाहूनच मला असं वाटायलंय त्याला विचारायचीच गरज नाही तुमची सोय झाली का नाही फ्रेश आहे एकदम टकाटक कसे महाराज त्यांच्या माध्यमातून ही सेवा आणि हा संपूर्ण परिवार या ठिकाणी मला वाटतं काय नाव आहे त्याचं दादाराव पंडितराव वराड
यांचे 3 मुलं, बरोबर आहे ना? आता काशीनाथ दादा आहेत, ओळखीची झाली आता फोनच्या संपर्काच्या माध्यमातून. अजून त्यांचे 2 भाऊ आसाराम, रामप्रसाद दादा आणि त्यांच्या सर्व परिवार, महिला मंडळी, पुरुष मंडळी, सगळं. महाराज, एवढं कार्य करणं सोपी गोष्ट आहे का? खरं सांगा बाबा, आपण महाराष्ट्रभर फिरतो, तालुका ठोला नाही, आपण महाराष्ट्रात एवढं फिरलो, एवढा सोहळा एका माणसानं करणं सोपी गोष्ट आहे? खरं सांगू का काशीनाथ दादा, मला असं आता वाटायला लागले, मी सुद्धा 7 दिवस इथं हजर राहिलो असतो तर बरं झालं. खूप अतिशय नाही, टाइम गेला नाही अजून, आपल्याला अजून कार्य करायचंय, तपपूर्ती सोहळा करायचा, बरोबर आहे काशीनाथ दादा? हा, जंगल मी मंगल वातावरण झालेलं या ठिकाणी. ऐका, खूप महाराज, संपूर्ण परिवार झटतो, संपूर्ण परिवार. मला आता असं कानावर आलं, बाहेरच्या पंक्ती सुद्धा नाहीत वाटत. अरे बाप, एकदा टाळी वाजवा संपूर्ण परिवारासाठी. आपल्यासाठी पर्वणी आहे, एवढं बरोबर आहे की नाही? एवढं होतं का कुठं? नाही नाही. हे आपल्या वडिलाच्या जाण्यानं, त्यांच्या नावाने आपण माग हे कार्य करतो. हरिनाम, कीर्तन, अन्नदान, आणि त्यांची कीर्ती माग राहते. कोणाचीही कीर्ती माग राहत नाही. उदंड झाले, जन्मोनिया गेले, हा, उदंडची झाले, जन्मोनिया गेले, पण त्यांचे नाव कोणी मेघे चराचरी, त्यांचं नाव सुद्धा माग राहत नाही. मग माग कोणाचं नाव राहत? उत्तम चिवरे कीर्ती मागे गेले दिगंबर. प्रमाण झालं की टाळी वाजवायची, प्रत्येकानं वाजवायची. गोड महाराजांना प्रमाण दिलं. गेले दिगंबर, ईश्वर विभूती. महाराज सामान्य नसतात, विभूतीच असतात, ज्यांच्या पाठीमागे सुद्धा असा सोहळा होतो. महाराज आज वर्ष श्राद्ध होईन, बरोबर आहे का नाही? कोणाकोणाचे 10वी सुद्धा होईन. एवढी बिकट परिस्थिती झाली, पण एवढा सोहळा, त्यांचा परिवार त्यांच्या नावाने कीर्तन, नामस्मरण, भागवत कथा, अन्नदान. आणि एका 1 वर्षापासून चालू आहे का? 10 वर्ष झाले. मी भगवान परमात्माकडे एवढीच प्रार्थना करतो काशीनाथ दादा, एवढीच प्रार्थना करतो की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा कार्यक्रम असाच चालू राहतो. ऐका, गोड या ठिकाणी महाराज वातावरण, या ठिकाणी भजनी मंडळी, गायक मंडळी, टाळकरी मंडळी. महाराज काय यांचं वर्णन करा? इथं उभं राहिलं तसं विचार करू लागलो, या मंडळीचं काय वर्णन करू, काय वर्णन करू. पण श्रीमद भागवत ग्रंथामध्ये एक श्लोक सापडला मला. ऐका, आता इथं कथाकार मंडळी बसलेली आहे. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये परीक्षिती राजा शुकाचार्याकडे गोड प्रश्न करतात. परीक्षिती राजाचा प्रश्न आहे आणि शुकाचार्य आचार्य ऋषी त्याचं उत्तर देतात. ऐका, परीक्षिती राजाचा प्रश्न आहे. परीक्षिती राजा शुकाचार्याकडे गोड प्रश्न करतात. महाराज, परीक्षिती राजाचा प्रश्न आहे, महाराज या कीर्तनाला कुठं सुरुवात झाली? या कीर्तनाला आरंभ कुठं झाला? या कीर्तनाला प्रारंभ कुठं झाला? कुठून सुरुवात झाली या कीर्तनाला?
आचार्य ऋषी त्याचं उत्तर देतात. ते म्हणतात, राजा हे कीर्तन आताच नाही, हे कलियुगातलं कीर्तन नाही, द्वापारिक नाही, सत्य नाही, त्रेता नाही. मग हे कीर्तन म्हटले फार जुनं आहे. कशासाठी सांगायलो मी, यांचं वर्णन काय करू म्हणून श्लोक आठवला मला. ऐका. परीक्षिती राजा म्हणतात, महाराज हे कीर्तन कलियुगात आहे का, द्वापारयुगापासून का? आचार्य ऋषी त्याचं उत्तर देतात. ते म्हणतात, राजा कलियुगापुरतं नाही, द्वापारयुगापुरतं नाही, सत्ययुगापुरतं नाही, त्रेतायुगापुरतं नाही, तर म्हटले हे कीर्तन फार जुनं आहे, फार पूर्वीपासून चालत आलेली ही कीर्तनाची परंपरा आहे. त्यावेळेला परीक्षिती राजा म्हणतात, महाराज हे जर कीर्तन फार पूर्वीपासून चालत आलेलं आहे, तर मग पूर्वी चालायचं कुठं कीर्तन, कोण करायचं कीर्तन? तर आचार्य ऋषी त्याचं श्लोकाने उत्तर देतात. प्रल्हाद स्थालधाई तरले विभ्याचे विधवंकाली विनाधारी सरकुशलतया राग करता भूत अर्जुन इंद्रम वादेन मृदंग. श्लोकाने उत्तर देतात. ते म्हणतात, राजा बरोबर आहे ना महाराज, राजा हे कीर्तन पूर्वी दौंडी क्षेत्राच्या दरबारात चालायचं, त्याला स्वर्ग म्हणतात, इंद्राचा दरबार अमरावती. परीक्षिती राजा म्हणतात, महाराज हे कीर्तन पूर्वी दौंडी क्षेत्राच्या दरबारात चालायचं, इंद्राच्या दरबारात चालायचं, तर त्या ठिकाणी पखवाज वाजवायला, टाळ वाजवायला, विना वाजवायला, कीर्तन सांगायला, कीर्तनात चाली म्हणायला आणि ऐकायला कोण होतं? परीक्षिती राजाचा प्रश्न आहे. आचार्य ऋषी त्याचं उत्तर देतात. म्हणतात, राजा त्या कीर्तनामध्ये, पुढं स्वर्गातल्या त्या कीर्तनामध्ये प्रल्हादासारखे आणि उद्धवासारखे बरेचसे टाळकरी होते. ऐका, मला असं वाटतंय आज तोच इंद्राचा दरबार आपल्या या जंगलामध्ये प्राप्त झालाय. आज बरेचसे प्रल्हादासारखे आणि उद्धवासारखे टाळकरी माझ्यासारख्या पामराच्या कीर्तनाला हजर आहेत. महाराज पुन्हा वर्णन करता श्लोकामध्ये, स्वर कुशलतया, स्वरामध्ये तल्लीन असणारे, रागरागिण्यामध्ये निपुण असणारे, संगीत रत्न, संगीत अलंकार, संगीत विशारद मंडळी त्या इंद्राच्या दरबारात गाण्या करतात. मला असं वाटतंय आपल्या या दरबारात संगीत विशारद, संगीत अलंकार कोणी नाही, पण खरं सांगू का, आपलं भाग्य आहे की या ठिकाणी उपस्थित असलेली सर्व वारकरी मंडळी, सर्व वारकरी मंडळी, त्यामध्ये हरिभक्त परायण ज्यांनी गोड सुरुवात केली, आमचे आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू संजय महाराज देवकर महाराज. गोड आवाज महाराजांनी सुरुवात केली. संजय महाराज देव गोड चाल गायली त्यांनी. आदरणीय आमचे हरिभक्त परायण हाके महाराज, बरोबर आहे, लक्ष्मण महाराज हाके, दिगंबर भाऊ महाराज हाके, त्याचबरोबर त्यांच्या शेजारी, आता पटपट नाव सांगा आपल्याला, सकाराम महाराज धानोरकर आहे, त्यांच्या शेजारी राजेभाऊ महाराज सावरगावकर, त्यांच्या शेजारी नारायण महाराज, त्यांचे सकाराम महाराज कुऱ्हाडीकर, परभणीकर बाबा. आदरणीय माझ्यासोबत आलेले, माझ्यावरती पुत्रवत प्रेम करणारे शालिग्राम महाराज टेकाळे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. बऱ्याच दिवसापासून, मला वाटतं 10-12 वर्ष झाली आपली भेट झाली, तेव्हापासून भेट नव्हती ना, आता भेटीचा योग आला. आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू समाधान महाराज, हो शालिग्राम महाराज पजई यांचे चिरंजीव, बरोबर आहे ना, समाधान भाऊ समाधान महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय माणिक महाराज कुंभे फळकर बाबा, विनायक महाराज ओटीकर, सगळ्याची नाव घेऊन सक्रातीला घेताना सक्रातीला सगळ्याची नाव बरं घेतो, जाऊ द्या, एक दोघाला कशा नाराज. आदरणीय गोड ज्यांनी सुरुवात केली पंचपदी माऊली महाराज कुंभे फळकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. खुशाल महाराज, खुशाल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय औंढा नागनाथ पिंपरी लांबून आले. आदरणीय विनेकरी बाबा, विनेकरी बाबाच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो. इकडून जबाबदाराचं घेतो, शेवटी घेतो. ते बाबा
हरिभक्त परायण महाराज, नवयुवक तरुण मंडळी, सर्व आमच्या संस्थेचे विद्यार्थी, बरोबर आहे ना? आणि हे दोन महाराज म्हणजे एकदा टाळी वाजवा याच्यासाठी. स्वाबदार महाराज, मागच्या वर्षी टाकळ खोपला होते ना, तिथं मिश्या होत्या तुम्हाला. मिश्या काऊन गायब केल्या? स्वाबदाराला मिश्या पाहिजे तेव्हा लोक भेटे, टोपीच काढून येते लेकर. बाबा आहेत चौकदार महाराज. ऐका, त्याच दरबारातली गाणारी मंडळी उपस्थित आहेत. पण त्या पेटी मास्तर आदरणीय आमचे प्रभाकर गुरुजी मोरे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. ऐका, त्याच दरबारातली गाणारी मंडळी उपस्थिती. कोणत्या? इंद्राच्या दरबारातली. ऐका, त्या दरबारातली गाणारी उपस्थित आहे. तुम्ही म्हणता मृदंग वाजवायला, ऐका वर्णन आलेलं आहे. इंद्रम वादीन मृदंग म्हटले त्या इंद्राच्या दरबारात. ऐका, त्या इंद्राच्या दरबारात दोन इंद्र पखवाज वाजवायला होते, मृदंग वाजवायला होते. मला असं वाटतंय आपल्या या दरबारात दोन नाहीत, पण दोन्हीचा मिळून एकच आहे. आदरणीय आमचे शालिग्राम महाराज आहेत ना, त्यांचे चिरंजीव सुदर्शन महाराज टेकाळे, वाजवा टाळी जोरदार. सुदर्शन महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. ऐका, त्या दरबारातली गाणारी आहे, त्या दरबारातली वाजवणारी आहे. तुम्ही म्हणताना ऐकणारे सुद्धा त्याच दरबारातले. आता पूर्ण आयुष्य गेले बाबा तुमचं परमार्थात, तुम्ही ज्येष्ठ आहात, तुमच्या पुढे तुमच्या नातवासारखा आहे मी, बरोबर आहे ना? मुलासारखा आहे तुमचं आयुष्य गेलं परमार्थात. तुमच्या बाबतीत आता जास्त काय बोलावं. आदरणीय स्वामी जे आहेत महाराज या ठिकाणी, राजेभाऊ महाराज, भाऊराव महाराज आहेत. आदरणीय गुरु बाबा या ठिकाणी उपस्थित. आता सर्वच बरीच महाराज, आज महाराज मंडळी जास्त आहे कीर्तन आहे ना. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती आणि मी दुबळा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय जे शूटिंग करत आहेत आमचे पजई महाराज आहेत, सज्जन महाराज पजई, खरंच सज्जन आहे त्या. ऐका, सर्वच मातृवर्ग पितृवर्ग. ऐका, वर्णन करतो मी. त्या दरबारातली गाणारी आहे, त्या दरबारातली वाजवणारी आहे, त्या दरबारातली ऐकणारी आहे. पण ऐका, पूर्ण तेच वातावरण आहे. कुठलं? इंद्राच्या त्या दरबारातली गाणारी आहे, वाजवणारी आहे, ऐकणारी आहे. पण एक कमतरता इथं आहे, एक कमतरता आहे. ते म्हणतात महाराज आलाचे आला कीर्तन करायला लागला, इथं येऊन कमतरता काढायला लागला. हा, बेजार येत आम्ही नियोजन करू सांभाळू हो काशीनाथ भाऊ, आणि इथं येऊन इथली कमतरता काढायला लागले. ऐका, कोणचंही काम करा मला स्वामीजी, कोणचंही काम करा, कुठलंही काम करा, कुठं ना कुठं कमतरता असते. ती आज या दरबारात आहे. ते म्हणतात कोणती? ऐका, त्या दरबारातली गाणारी, त्या दरबारातली वाजवणारी, त्या दरबारातली ऐकणारी, परंतु कमतरता अशी आहे, त्या इंद्राच्या दरबारात सुखाचार्यासारखा महानवनी कीर्तन सांगायला आहे, आणि या दरबारात माझ्यासारखा पामर उभाय विठाला महाराज. सुंदर असा भाव, सुंदर असं चिंतन, भगवंताकडे आपल्याला मागणी. आज जागराचं कीर्तन आहे, म्हणून आजचं पूर्णाहुतीचं म्हणजे मागणीचं कीर्तन आहे. गोड असा भाव आपल्याला या अभंगावरती पाहायचा आहे. कीर्तनाला सुरुवात करायची आहे. पण कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एका गोष्टीचा मला अतिशय आनंद होतो. या ठिकाणी तरुण मंडळी सुद्धा उपस्थित आहेत. तरुण मंडळी आज गरज आहे बरं यांची, बरोबर आहे ना बाबा? तरुणाची गरज आहे मला. टाळी वाजवा.
काढू का? राहू दे भारी दिसायला. दुसऱ्यांदा हार माझ्या गळ्यात असा पडलाय. एकदा पहिल्यांदा पडला होता. कोण टाकला होता? तिनं. विठ्ठला काय महाराजांनी प्रमाण दिलं? तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुण जर कुठं नटून दिसत असेल तर कीर्तनात. आज गरज आहे तरुणाची. महाराज या संप्रदायासाठी, आपल्या धर्मासाठी, आपल्या कार्यासाठी, आपल्या सप्ताहासाठी तरुण पोरांची फार गरज आहे. सांगू का तुम्हाला? तरुण पोरं जर परमार्थात आली नाही, तरुण पोरं जर इकडं संप्रदायात आली नाही तर पुढे हानी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तरुण पोराची फार गरज. या ठिकाणी तरुण पोरं उपस्थित आहेत. नाही तर बाबा आपण फिरतो बाहेर, प्रत्येक ठिकाणी असंच दिसून येते. कसं? असंच दिसून येतं. कीर्तनकार तरुण होतो, कीर्तनात पखवाज वाजवायला तरुण होते, कीर्तनात चाली म्हणायला तरुण येते, हा ऐकायला नियमके म्हातारी येते. काय? कीर्तनकार तरुण, पखवाज वाजवायला तरुण, कीर्तनात चाली म्हणायला तरुण, पण ऐकायला नेमकी म्हाताऱ्यांना ऐकू नये असं म्हणायचं नाही मला. त्यांनी ऐकावं, पण ऐका कीर्तनी सामुग्री तरुणाची. ती म्हणतात कसं काय? ऐका. गुरुवर्य विष्णुदास नामदेव महाराज ढवळे चारठणकर बाबाकडे शिकायला असताना बाबा एक पाठामध्ये उदाहरण सांगायचे. बाबाचं पाठातलं उदाहरण आहे. बाबा म्हणायचे 90 वर्षाचा म्हातारा, 90 वर्षाचा म्हातारा, त्याच्या हातामध्ये काठी आली, त्याचा हात असा लटलट 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 कापतो. 90 वर्षाचा म्हातारा, पण एका गंगेच्या काठाला लिंबाच्या झाडाखाली त्याच्या हातामध्ये संस्कृतचं पुस्तक आहे आणि त्यातले शब्द पाठ करतो. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. कोण? 90 वर्षाचा म्हातारा एका गंगेच्या काठाला लिंबाच्या झाडाखाली अभ्यास करतो, पाठांतर करतो, श्लोक पाठ करतो, ओव्या पाठ करतो. पाठांतर चालू आहे त्या बाबाचं. पण ऐका ना, समोरून त्या ठिकाणी शंकराचार्य चालले होते. ऐका, शंकराचार्य चालले होते. शंकराचार्याने जाता जाता त्या बाबाला अभ्यास करताना पाहिलं आणि शंकराचार्य त्या बाबाच्या जवळ आले. बाबाला पहिला प्रश्न विचारला, बाबा काय करता? काय? 90 वर्षाचे बाबा, त्यांना शंकराचार्याने प्रश्न, बाबा काय करता? बाबानं सांगितलं, काय करतो? अभ्यास करतो. म्हटले कशाचा? संस्कृतचा. कशा करता? शंकराचार्याने बाबाला विचारलं, कशा करता? कशा करता? 90 वर्षाच्या म्हाताऱ्याने सांगितलं, भागवत पाठ करायची, गीता पाठ करायची, गाथा ज्ञानेश्वरी पाठ करायचं, भागवताचार्य व्हायचं, कीर्तनकार व्हायचं, रामायणाचार्य व्हायचं, चारचाकी मोठी गाडी घ्यायची, सारा महाराष्ट्र गाजवायचा. पण म्हणते 90 वर्षाचं म्हातारं काय गाजवायचा? महाराष्ट्र. शक्य आहे काय? वय 90 वर्ष झालं. शंकराचार्य थोडं थांबले, बाबाच्या जवळ आले. म्हटले, बाबा तुमचं वय काय आता? बाबानं सांगितलं, 90 वर्ष. हातामध्ये काठी आली माझ्या. बाबा 90 वर्ष वय? मग एक सांगू का तुम्हाला? म्हटले काय? एक सांगू का? आता हे वय तुमचं अभ्यास करण्याचं, पाठांतर करण्याचं, महाराष्ट्र गाजवायचं राहिलं नाही. मग या वयात तुम्ही काय केलं पाहिजे? भज गोविंदम भज गोविंदम. तुमची अवस्था कशी झाली? अंगम गलितम फलितम मुन्नम दशनम विहितम जातम तुंडम, अशी गलित गात्र तुमची अवस्था झाली. या वयात तुम्ही एका जाग्यावर बसून भजन केलं पाहिजे. ऐका, जसं शंकराचार्याच्या मते वयाचं म्हातारपण भजनाने शोभावं, तसं आमच्या सर्व संतांच्या मते वयाचं तरुणपण कीर्तनाने शोभावं. विठाला आहेत आणि यांची गरज आहे. महाराज मी तरुणासाठीच कीर्तन करतो, कथा करतो. तरुणाची आज गरज आहे. रोज सांगतो, नेहमी सांगतो, अरे दादा माझा भारत देश स्वातंत्र्य व्हावा, माझा भारत देश स्वातंत्र्य व्हावा, माझ्या भारतातली जनता कधी कुणाच्या पायाखाली जगू नये. आणि माझा भारत देश जर स्वतंत्र होत असेल, अरे होत असेल माझा भारत देश स्वतंत्र, मी स्वतः फासावरती जायला तयार आहे, परंतु माझा देश मला स्वतंत्र पाहिजे. ऐका, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी वयाच्या 23व्या वर्षी स्वतः फासाला घालणारा भगतसिंह आपल्या तरुण पोरांनी ऐकला पाहिजे. म्हणून आपले तरुण पोरं कीर्तनात हजर पाहिजे. बरोबर आहे ना? हिंद विश्वराज माझा घोडा, माझा हत्ती, माझे महाराष्ट्राचा किल्ला, माझा महाराष्ट्राचा गड, माझा महाराष्ट्राचा प्रत्येक मावळा माझा.
हिंदवी स्वराज्य निर्माण झालंच पाहिजे म्हणून रक्ताचा अभिषेक करून हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या तरुण पोरांनी ऐकले पाहिजे म्हणून आपले तरुण पोरं कीर्तनात हजर पाहिजे. आज तरुण मंडळी भरपूर उपस्थित आहे. चला आपल्याला चिंतनाकडे बाप्पा 9:30 वाजले. कीर्तन किती वाजता सुरुवात किती वाजता झाली? 8ला. म्हणजे आता आपल्याकडे टाइम किती राहिलाय? 1 तास उरला. 1 तास नाही, अर्धा तास उरला. अर्धा तास राहिलाय. बर बघू आपण काय काय कसं कसं करते करू. आखरा समाधान महाराज माग असल्यावर काय महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आपण अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. कीर्तनाला सुरुवात झाली. लवकरच कीर्तन आपल्याला संपवायचं आहे, पण काही सूचना महत्वाची सूचना लक्ष देऊन ऐका. सूचना अशी आहे, कीर्तनातून कोणी उठून जायचं नाही. दुसरी महत्वाची सूचना, कीर्तनात कोणी बोलायचं नाही, कोणी बडबड करायची नाही. महिला मंडळी कीर्तनात बडबड करायची नाही. आणि जर का तुम्ही बोलल्या तर महाराज जगद्गुरु तुकोबाराय गाथ्यामध्ये लिहितात, ज्यानं कीर्तनात बडबड केली त्याला बेंडकीच्या जन्मात बेंडूक ऐका. कीर्तन बडबड गोड महाराजांनी प्रमाण दिलं. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय गाथ्यामध्ये लिहितात, ज्यानं कीर्तनात बडबड केली त्याला काय व्हावं लागतंय पुढच्या जन्मात? बेंडूक. म्हणून महिला मंडळ कीर्तनात बोलायचं नाही. आणि जर का तुम्ही कीर्तनात बोलल्या तर पुढच्या जन्मात ट्रॉय 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 ट्रॉय. हा, जाडबाई बोलली की टपूची टपू बेंडकी, पातळबाई बोलली की बारीक बेंडकी, असं बेंडक्या व्हायचं नाही. म्हणून कीर्तनात बडबड करायची नाही. शांती ब्रह्म महाराजांचा आपण एकनाथ महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. काय सांगतात महाराज या अभंगामध्ये? अर्धा क्षण जरी संताची संगत घडली तर महाराज सांगतात महान महान पापाची शांती होते. अभंगाचं पहिलं चरण.
वाजवा टाळी वाजवा. वा, गोड वातावरण तयार झालं. ऐका, महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, काय सांगतात? अर्धा क्षण घडता, अर्धा क्षण. क्षण कशाला म्हणतात? हा? क्षण आपण डोळ्याची पापणी लावतो आणि उघडतो. महाराज त्या अर्धा क्षण, त्याच्यात अर्धा क्षण तरी संतांची संगत घडली. कोणाची? संतांची. एवढं लक्षात ठेवा, संतांची संगत घडली तर महाराज म्हणतात तेने होय शांती महत पापा. महत पापा म्हणजे मोठी मोठी महान पाप, ब्रह्महत्येसारखे पाप सुद्धा संतांच्या संगतीत निघून जातात, नाहीशे होतात. कशामुळे? संतांच्या संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या संगतीत महाराज फायदाच आहे, दुसऱ्याच्या संगतीत फायदा नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा संतांची संगत फार महत्वाची आहे. आणि महाराजांना सुद्धा आजच्या अभंगात संतांची संगत मागितलेली आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये जसं माणूस संगत करतो तसा माणूस घडतो. बरोबर आहे का नाही? जशी संगत तशी पंगत. जसा माणूस संगत करतो तसा माणूस घडत असतो. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, एखादा माणूस, काळा माणूस जर गोऱ्या माणसापाशी बसला, एखादा काळा माणूस गोऱ्या माणसापाशी बसला तर याचा कलर त्याला जाईल याची गॅरंटी मी देत नाही, पण याच्या अंगातले दुर्गुण त्याच्या अंगात घुसायला वेळ लागत. हा कशाचा महिमा आहे? संगतीचा. म्हणून आपल्या व्यवहारामध्ये एक म्हण आहे बघा, ढवळ्या शेजारी वाण नाही. पण कशाचा परिणाम? संगतीचा परिणाम आहे. तुम्ही म्हणतात मग महाराज संताची, तुम्ही सांगताय संताची संगत करा, संताची संगत करा, तर आम्ही कोणाच्या संगतीत जाऊ शकतो आणि कोणाच्या संगतीत गेल्याच्या नंतर आमचा जीवाचा उद्धार होईल? ऐका, तर माणूस कुणाच्या संगतीत जाऊ शकतो, कुणाच्या संगतीत गेल्याच्या नंतर महाराजांचा उद्धार होणार आहे. तर असंग संग दोषेन साधु यंती विद्याम दुर्योधन प्रसंगेन भीष्म बोधने तथा. हा भीष्माचार्यासारखा धनुर्धारी, भीष्माचार्यासारखा इच्छामरणी, भीष्माचार्यासारखा भगवत भक्त, त्याला सुद्धा विराटाच्या घरी गायी चोरायला जाण्याची इच्छा झाली. कशामुळं? संगतीमुळं. बरोबर आहे का नाही? अन्न खाल्लं, संगत लागली, संगतीमुळं. हा परिणाम संगतीचा आहे. महाराज तुम्ही कनिष्ठाची संगत करा, कनिष्ठ अवस्था. वरिष्ठाची संगत करा, वरिष्ठ अवस्था. जशी आपण संगत करू, महाराज याच्या पुढे जाऊन सांगतात, श्रीमंताच्या घरचं पुत्र जरी भुकायला लागलं, भाषा कळायली, श्रीमंताच्या घरचं काशीनाथ भाऊ पुत्र जरी भुकायला लागलं तर लोक म्हणते ते गायन करायला लागलं. ऐकाय गायन मी नाही सांगत, तुकाराम महाराज सांगतात, समर्थाचे त्याशी सर्व देती मान. हा कशाचा परिणाम? श्रीमंताच्या संगतीत गेल्याचा परिणाम. येतंय ना लक्षात महाराज? मग आम्ही कुणाच्या संगतीत जाऊ शकतो, कुणाच्या संगतीत गेल्याच्या नंतर आपला फायदा आहे, हे आपल्याला आजच्या चिंतनात राहिलेल्या अर्ध्या तासात पाहायचं. बर, आपण जन्माला आलो, मनुष्य देहात आलो, जीव म्हणून आलो, कुणाच्या संगतीत जायचं आपल्याला? तर ऐका, आपण 4 जणांच्या संगतीत जाऊ शकतो. पहिली संगत, हा जीव जडाच्या संगतीत जाऊ शकतो, हा जीव जीवाच्या संगतीत जाऊ शकतो, हा जीव देवाच्या संगतीत जाऊ शकतो आणि हा जीव संतांच्या संगतीत जाऊ शकतो. या 4 जणांची संगत आपल्याला पाहायची आणि कोणाच्या संगतीत आपला फायदा आहे
हे आपल्याला पाहायचं. बोला, पहिला वर्ग जीव हा जडाची संगत करू शकतो. पहिला प्रश्न माझा असा आहे की जड म्हणजे काय? बोला, जड म्हणजे काय? दगड. हा? जड म्हणजे दगड नाही, अचेतन, ज्याच्या चेतना नाही ते झालं जड. आता माईक कसा आहे? माईक कसा आहे? जड आहे, हलवला तरच हलतो, स्वतःहून हलत नाही. तर शालिग्राम परमाणू उचले की इथून उडी मारून तिथं जाऊन उभं राहतो का? उचलून ठेवावं लागतं. बरोबर आहे नाही गुरुजी? तस हा जड आहे. आता ऐका पुढे चिंतन. तस संतांनी शास्त्रांनी संसार सुद्धा जड सांगितलेला. मग जड रूपी संसाराची संगत करून आपला फायदा झाला असं या काही संतांना मान्य केलं. संसाराची संगत करून उलट सगळ्या संतांनी संसार कसा सांगितलेला आहे? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार. कसा सांगितलाय संसार? कसा सांगितलाय संसार? शास्त्रांनी संतांनी दुःख रूप सांगितलेलं आहे. मग मला सांगा, दुःख रूप जडाची म्हणजे संसाराची संगत करून आपला फायदा होणार आहे का? नाही. ठेवा मुद्दा बाजूला. संसाराच्या संगतीत जाऊन आपला फायदा नाही. बर, चला आपण जाऊ आता. हा जीव जाऊ शकतो जीवाच्या संगतीत. जीव जीवाच्या संगतीत गेला तर सुखरूप परमात्मा अर्थात सुख आपल्याला भेटणार आहे का? नाही महाराज. का? तर प्रत्येक जीव कसा सांगितलाय? दुःख रूप सांगितलाय महाराज. कारण जो देखे शो दुखिया बाबा सुखिया कोई नाही. जो बघितला तो कसा आहे? दुःखी आहे. आपणच नाही. नच इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्ती. चक्रवर्ती राजा इंद्र जरी असला तो किंचित सुद्धा सुखी नाही. त्याच्या पाठीमाग सुद्धा दुःख आहे. प्रत्येक जीव कसा आहे? दुःखी आहे. मग मला सांगा, एक दुःखी जीव दुसऱ्या दुःखी जीवाच्या संगतीत गेला तर परमात्मा भेटणार आहे का? सुखाची चर्चा होणार आहे का? नाही महाराज. थोडं कळायला जड जात आहे का? आपल्या भाषेत सांगतो मला, ऐका. तिखट अधिक तिखट बरोबर काय होईल? डबल तिखट. गोड अधिक गोड बरोबर डबल गोड. खारट अधिक खारट बरोबर मूर्ख अधिक मूर्ख डबल मूर्ख. शहाणा थोडच तयार होणार आहे. बेवडा अधिक बेवडा बरोबर वारकरी होणार आहे काय? वारकरी. तसं दुःख हा दुःखी तो दुःखी, दोघं दुःखी जर एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही. अर्थात सुखरूप परमात्मा भेटणार नाही. तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगतो, ऐका लक्ष देऊन. आपल्या गावातला एखादा रामभाऊ श्यामभाऊच्या घरी 10,000 रुपये उसने आणण्यासाठी गेला. कोण कोण कोण? आपल्या गावातला रामभाऊ श्यामभाऊच्या घरी 10,000 रुपये उसने आणण्यासाठी गेला. पण श्यामभाऊलाच आदल्या दिवशी बँकेनं धुन नेलते. काय सापडणार आहे त्याच्या घरी? जरा जड गेलं का? अजून आपल्याला कळल अशा भाषेत सांगतो. एकादशीच्या घरी महाशिवरात्र जेवायला गेली. पोटभर पंची खाणारे बाबा हे उपाशीच मारणार आहेत ना. हे बी जरा जडच गेलं का? आता तुम्हाला समजल अशा भाषेत सांगतो. बर काय? उघड्यापशी साऱ्या रात पांघरायला कोणाला भेटणार आहे? दोघं बी उघडेच ना. तसं दोघं दुःखी एकत्र आले, याचा मेळ बसणार आहे का? नाही महाराज.
दोन महाराज दुःखी जीव एकत्र आले तर सुखरूप परमात्मा भेटणार. मला सांगा, दोन आंधळे जर एकत्र आले त्याचा मेळ बसतो का? हा, दोन आंधळे महाराज म्हणतात आंधळ्याच्या पाठी लागत ती आंधळे. आता आम्ही आलो या रस्त्यानं माळायनं या रस्त्याला जर दोन आंधळी लागली, खरंच सांगा ते व्यवस्थित पोहोचते ना? नाही ना. दोन आंधळे एकत्र आले तर त्याचा मेळ बसत नाही. बर, अजून सोपं सांगतो, दोन बहिरे जर एकत्र आले त्याचा सुद्धा मेळ बसत नाही. ते म्हणतात कस काय? ऐका, आमचे जनार्दन स्वामी बाबाला माहिती, नेमिनाथ बाबाचं मंदिर उन्हाळ्या सप्ताह असतो आमच्या संस्थेवर. आणि शालिकांबा माहिती तुम्हाला, उन्हाळ्या सप्ताह असतो आणि सप्ताह सुरू झाला तर आमच्या तिकडं इना घ्यायला जरा बाहेरून माणसं आणावं लागते, बाहेरून म्हातारी आणावं लागते. 600 रुपयाला एक म्हातारा आहे आमच्या इना घ्यायला. 8 दिवस लागत असले तर सांगा कॉन्टॅक्ट. 600 रुपयाला म्हातारा विदर्भातून आणले. पण महाराज त्यातले 2 म्हातारी असे होते पूर्ण कानपूर लाईन गेलेली होते, अजिबात ऐकू येत नव्हतं. मग सप्ताह सुरू झाला, 2-3 दिवस झाले. 2 बैरे म्हातारी होती, त्याच्यातलं एक बैर म्हातार बाबा सकाळी उठले, त्याचा पहाऱ्याचा टाइम संपला. ते आपलं गावात बस स्टँड पासून जरा लांब अंतर आहे संस्था, आणि ते गेलो बाबा बस स्टँडला. कशाला? ते सगळं उरकण्यासाठी बस स्टँडला गेलो. नाश्ता करून चहा घेऊन संस्थेकडे येऊ लागलं. तोपर्यंत इकडचं बैर ते बस स्टँड कडे जाऊ लागलं. बरं, जे बस स्टँड कडे बैर जाऊ लागलं का, ते तिकडून मंदिराकडे जाणाऱ्याला काय म्हणते, ऐ मंदिराकडे चाललं काय? त्या हळून बोलत नाही, त्याला असं वाटतंय जसं आपल्याला ऐकूच नाही, पुढच्याला येत नाही. मंदिराकडे चालला काय? ते म्हणते मंदिराकडे चालला काय? ते म्हणते नाही. मग मंदिराकडे चाललो. त्यानं काय मंदिराकडे चालला काय? ते म्हणते मंदिराकडे चाललो. तितका पुढचं थांबत नाही. ते म्हणते मला वाटलं मंदिराकडे चालला का? 2 बहिरे एकत्र आले मेळ बसतो का? नाही. असे 2 पक्के बहिरे एकमेकाचे चांगले मित्र, बर का स्वामी, 2 चांगले मित्र. आणि दोघं बहिरेच एकाच्या शेतात महाराज रताळ लावले होते. महाशिवरात्रीचा पर्व काळ जवळ आला होता, महाशिवरात्र आली होती आणि आता त्याच्या शेतात खूप रताळ. त्याचा दुसरा मित्र सुद्धा बाहेरात. मग त्यानं काय केलं, महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी आपल्या मित्राला बोलून घेतलं आपल्या घरी. म्हणला गरीब मित्र आहे आपला, देवा लेकरं बाळ खाते नाही ना, लेकरं बाळ खाते, म्हणून आपल्या मित्राला, बाहेरच्या मित्राला त्यानं थैली भरून रताळ दिली. त्या मित्रानं घेतले, घरी नेले, दूध टाकलं, गुळ टाकला. महाशिवरात्रीच्या दिवशी व्यवस्थित खाल्ले, पोटभर खाल्ले. मग पारणे सोडायला मंदिराच्या वाट्यावर हजर झाले. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी दोघं बहिरे. तर ज्यानं राताळ दिलते का ते आधीच जाऊन बसलं होतं वाट्यावर, पण ज्यानं राताळ खाल्ले होते का ते जरा मागून आलं. बरं, ज्यानं राताळ दिलते का ते सहजच विचारलं, त्यानं सहज विचारलं, लेकर बाळ कस काय आहे? काय लेकर बाळ कस काय आहे? ते म्हणलं रात्रीच खाल्ली शिजून. काय असे किती बहिरे एकत्र आले, असे बहिरे एकत्र आल्यावर द्यायचा मेळ बसणार आहे का? नाही महाराज. बर, मग एक जीव दुसऱ्या दुःखी जीवाच्या संगतीत गेला तर आपला फायदा आहे का? नाही. जडाच्या संगतीत फायदा नाही, जीवाच्या संगतीत फायदा नाही. चला आपण आता देवाच्या संगतीत जाऊ. ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणता म्हणून आम्ही जातो देवाच्या संगतीत. पण देवाच्या संगतीत गेल्याचे ना आमचा फायदा काय? लोक 2च गोष्टीचा विचार करतात, एक तर फायदा नाही तर नुकसान. नेमकं फायदा काय? जातो आम्ही, पण त्या देवानं आम्हाला संघात घेतलं पाहिजे ना. डायरेक्ट जर आपण देवाकडे जाऊ तर देव जवळ येऊ देत नाही. देवाकडे जाण्यासाठी वशिला लावावा लागतो. कोणाचा? संताचा. हरिप्राप्तीशी उपाय रावे संताचे, ते संतासोबत देवाकडे जाता येत. डायरेक्ट देवाकडे महाराज जाता येत नाही. एक आंधळा माणूस मंदिरात चालला होता. काय एक आंधळा माणूस मंदिराकडे चालला, त्यावेळेला लोक त्याला हसायला लागले. ए आंधळ्या, कशाला मंदिरात चालला? ए आंधळ्या, कशाला मंदिरात चालला? तुला मंदिर दिसणार आहे का तुला देव दिसणार आहे?
लोक हसायला लागले महाराज. कोणाला? आंधळ्याला. तुला मंदिर दिसणार आहे का तुला देव दिसणार आहे? गोड उत्तर आंधळ्यानं दिलं बघा. एवढं उत्तर जरी कळालं तरी भरपूर झालं. गोड उत्तर दिलं. लोक हसतात, "ए आंधळ्या, कशाला मंदिरात चालला? तुला मंदिर दिसणार आहे का तुला देव दिसणार आहे?" आंधळ्यानं उत्तर दिलं की "मग अरे ऐक राजा, मंदिराला आणि देवाला पाहण्यासाठी मंदिरात जातच नाही. मी देवाला आणि मंदिराला पाहण्यासाठी मंदिरात जातच नाही. त्या देवानं मी आलेलं पाहावं याच्यासाठी मंदिरात जातो. आणि याच्यासाठी परमार्थ करायचा असतो. आपले लोक दरवर्षी पंढरपूरला, दुसऱ्या दिवशी घरी. नाही मग कानोपात्र एकदा मंदिरात गेली पुन्हा वापस आली का? नाही. पण वशिला लावावा लागते. डायरेक्ट जाता येत महाराज. मग देवाच्या संगतीत सुद्धा जाऊन फायदा नाही. चला आता आपण संतांच्या संगतीत जाऊ. संतांच्या संगतीत अनेक फायदे आहेत महाराज. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. अजून उजळले भाग्य आता उभी चिंता वारली. संत दर्शनी हा संत दर्शनी सांगितलाय संतांच्या संगतीतला. आपण जडाच्या संगतीत मोकळा आवाज करायचा. हॅलो, आपण जडाच्या संगतीत गेलो, आपला फायदा झाला का? नाही. जीवाच्या संगतीत नाही, देवाच्या संगतीत नाही. मग संतांच्या संगतीत गोड प्रमाण दिलं महाराज. काय? संत दर्शनी हा लाभ. लाभ म्हणजे फायदा. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. तो पद्मनाभ भगवान परमात्मा जोडल्या जातो. कशामुळे? संतांच्या संगतीमुळे. म्हणून संतांची संगत फार महत्वाची आहे महाराज. त्या ठिकाणी आपण देवाकडे जातो पण डायरेक्ट देव जवळ घेत नाही. आपण पंढरपूरला जायचं तर कसं गेलं पाहिजे? एसटीनं नाही, मग पायी गेलं पाहिजे. बरं, कोणासोबत गेलं पाहिजे? महिला मंडळ. पंढरपूरला कोणासंग गेलं पाहिजे? ज्या बाया टपूचे टपू गठुडे बिस्किटच्या पुढे वळा करते त्याच्या सोबत का? हा, पोतीचे पोती आणतात बाया, राजगिऱ्याचे लाडू, चकऱ्या पुढे आहे का नाही? आता तुम्हाला अनुभव आहे ना स्वामीजी. महाराज पंढरपूरला गेलं पाहिजे, वारीत गेलं पाहिजे. कोणाच्या संगतीत? संतांच्या संगतीत गेलं पाहिजे. आणि संतांच्या संगतीत पंढरपूरला जो जातो त्याला भगवान परमात्मा नक्की भेटतो. कारण ऐका, म्हणून वारीला गेलं पाहिजे. संतांच्या सोबत पंढरपूरला गेलं पाहिजे. स्वामीजी परवा दिवशी कीर्तन होतं इकडं. कुठं होत? तिकडे लोणारकड जांबू. जांबू. आणि मग कीर्तन होतं तिथं असंच म्हटलं, पंढरपूरला गेलं पाहिजे, वारीला गेलं पाहिजे. तिथे एक बाबा उठले. महाराज जातो ना आम्ही वारीला. जातो वारीला. म्हणलं चला बाबा गेलं पाहिजे वारीला. महाराज मागची जी आषाढी वारी झाली, मागची तळणी ती आमचे बाबा आहेत, कुकडे बाबा म्हणून आहेत का? कोण हो म्हणलं? पाचवाचे होय, त्याला सगळेच बाबा माहिती. आणि मग त्या बाबाला म्हणलं बाबा आषाढी वारी जवळ आली, चला ना पंढरपूरला, चला वारीला. ते म्हणे काय सांगावं महाराज, आलो असतो पण वाईट घडलं. मी म्हणलं काय घडलं? काय सांगावं म्हणे महाराज, आता आषाढी वारी म्हणजे पावसाचे दिवस, वाऱ्या कावराचे दिवस असते. मग अवघड झालं म्हणे. काय? मी म्हणलं झालं काय?
ते म्हणे काय सांगा महाराज, काल शेळ्या सांभाळू लागलो. शेळ्या काय त्या शेपोड्या शेळ्या सांभाळू लागलो आणि जे महाराज वातावरण बदललं, वारं सुटलं, इजाचा कडकडाट आणि एक कडकन हीच पडली. आमच्या शेळ्याची अंग आमच्या 10-5 शेपोड्याच मेल्या. काय ते बाबा म्हणजे शेळ्याच मेल्या. मी म्हणलं तू कुठं होता? ते म्हणे शेळ्याच सांभाळू लागलो. मी म्हणलं मग तू भाग्यवान आहेस. कस काय? देवानं नियम तुझ्याच अंगावर धरला होता, पण देवाचा नियम हुकला, शेळ्या गेल्या थरवारीला. महाराज खरं सांग का तुम्हाला, आपलं जर नशीब कपाळ चांगला असेल, देवाचा काय यमाचा सुद्धा नियम हुकतोय. यमाचा सुद्धा नियम हुकतोय. कळण्यासाठी उदाहरण सांगतो. काय झालं बघा, एका गावाच्या बाहेर असं एक चिंचाचं झाड होतं. ऐकताय ना तुम्ही? एका गावाच्या बाहेर चिंचाचं झाड होतं. त्या चिंचाला चिचा आल्या होत्या. चिंचा म्हणू का चिचाच म्हणू? जास्त कशाला शुद्ध बोलायचं? चिंचा चिंचा म्हणून आपलं चिचा आल्या होत्या. लय बी शुद्ध नाही बोल, काही काही शुद्ध हरिपाठ म्हणते. सर्व घंटी राम. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खुन मायलिकीची. मायलिकीची का ती नाही. त्याच्यामुळे जास्त आपलं जशी भाषा आहे तशी चिचाला चिचा आल्या होत्या. पण त्या चिचाच्या झाडाखाली एक साधू बसलेले असायचे. हातात कमंडलू. महाराज दाढी जटा भस्म लावलेलं, त्यांची तपश्चर्या सुरू. पण काय झालं, चिचाचं झाड असल्यामुळे त्या चिचाला चिचा आल्या होत्या. आता गावातले असे बारीक बारीक लेकरं लहान लहान ते रोज जायचे चिचा पाडायला. दगड घ्यायचे, चिचाला फेकून मारायचे. महाराज दगड मारला आणि दगड का हुकला, चीज खाली नाही पडली की पोरायच्या तोंडातून सहजच निघायचं. दगड घ्यायचे फेकून मार, दगड हुकला की पोर मारायचे आयला निमच हुकला. दगड घ्यायचे फेकून माराय, दगड हुकला की म्हणायचे आयला निमच हुकला. ते साधू म्हणायचं, अरे दगड ह्या पट्ट्याचा हुकत आहे, पोरायचा हुकत आहे, पण हे लेकर आईला का शिव्या देतात? आईला का शिव्या देतात? पण ते लेकर दगड घ्यायचे फेकून मारायचे. दगड हुकला की पोर मारायचे आयला निमच हुकला. महाराज साधूला आला ना राग. साधूला जे साधू उठून उभं राहिले, हातातलं पाणी कमंडलू मध्ये घेतलं आणि सांगितलं, यमा आता जर का या पोरायनं आईला शिवी दिली की हीच पाडून यायला मारूनच टाक. शाप दिला. कोण? साधून त्या तपश्चर्या करणाऱ्या. महाराज शाप दिला. तर आता ते पोरच त्याला का साधून यमन शापन कळतं होय? होय गेले दुसऱ्या दिवशी दगड घेतला, दगड घेतला आणि फेकून मारला. दगड हुकला आणि पोरायच्या मुखातून निघालं. काय? दगड हुकला आणि पोरं म्हणले आयला नेमच हुकला. पाहता काय बाबा, साधूची शापवाणी खरी झाली. शापवाणीच खरी झाली. जे यमानं काडकनीच पाडली ती पोरायच्या नाही, साधूच्या अंगावर साधूच मिळाला. वरून यमनी म्हणला आयला म्हणून महाराज यमाचा सुद्धा नियम हुकतो. आपला जर नशीब चांगला असेल तर. बाबा शेळ्याच्या अंगावरीच पडली, तुम्ही वाचले वारी करण्यासाठी, चला वारीला. पण काय माहितीये का, आपल्या माग लागली माया आणि माया वारी करू देत नाही. बरोबर आहे का नाही? माया अशी बांधूनच ठेवती. ती म्हणतात कस काय, जगद्गुरु तुकोबरायाच्या गाथ्यामध्ये 14 चरणाचा अभंग आहे. माया कशी बांधून ठेवती न माया कशी वारी करू देत नाही. प्रमाणानिशी बोलून सांगतो बघा तुम्हाला, अभंग सांगतो पूर्ण. माया बांधून ठेवते. बर काय झालं, एका गावातून दरवर्षी 5-25 बाया पंढरपूरला जायच्या. किती? 5-25 बाया पंढरपूरला जायच्या. पण त्याच गावात एक शांताबाई नावाची म्हातारी होती. इथं सोडून शांताबाई नावाची म्हातारी. तर महाराज आता 5-25 बायाने ठरवलं एक वर्षी, काय या वर्षी शांती पंढरपूरला न्यायची. 5-25 बाया शांताबाईच्या घरी. शांताबाई चला पंढरपूरला. पण शांताबाईनं सांगितलं, हे बघा आता आमच्या घरचं एकल पाहिजे,
मी जर पंढरपूरला आले तर म्हातारा कुठं भाकर खाईन, त्याला कोण भाकरी देईन? मला या वर्षी नाही जमणार. एक काम करा, काय पाप्या लग्नाला आलाय, उन्हाळ्यात लग्न झालं की पुढच्या वर्षी मी वारीला याला मोकळीच. काय काय पुढच्या वर्षी वारीला याला मोकळीच. बाया म्हणले खरं यायचं, एकटच हे म्हातारं कुठं भाकर खाईन, पुढच्या वर्षी नेऊ, पोराचं लग्न झाल्यावर नेऊ. गेल्या 5-25 बाया त्या वर्षी वारीला वारी करून वापस आल्या. लगेच दुसरं वर्ष आलं आणि मग लग्न झालं पोराचं. पण महाराज अख्ख्या बाया शांताबाईच्या घरी, शांताबाई चला पंढरपूर. शांताबाई म्हणली हे बघा पप्याचं लग्न झालंय, पण एकदा का पप्याला पप्या झाला तुम्ही वारीला याला मोकळीच. आता खरं सांगा, पप्याला पप्या झाल्या ही वारीला याला मोकळी होणार आहे का? हा पप्या सांभाळून सांभाळून मोकळी होणार आहे. पण माया बांधून ठुते, माया वारी करू देत नाही महाराज. महाराज बरं जाऊ द्या, त्या वर्षी त्या शांताबाईनं वारी टाळली. पण तिसऱ्या वर्षी गावातल्या महिला हुशार झाल्या. गावातल्या महिलांनी ठरवलं या वर्षी शांती न्याची म्हणजे न्याची का? एकदा टाळ्या वाजवा. पायापाशी विनंती करतात. कशाची? अर्धा क्षण जर संतांची संगत घडली तर फायदा होत असेल, महात पाप जात असतील तर संत संग देई, संत संग देई आणि प्रवाही घालून तो विठोबा कुमार. आज पूर्णाहुतीचा मागणीचा दिवस असल्यामुळे शांती नाथ महाराजांचा भगवंताकडे मागणी मागणारा आपण आम्ही सेवेसाठी निवडला. जसं जमल तसं चिंतन मांडण्याचा. महाराज तुम्ही सगळे अभ्यास मंडळी, सगळे अधिकारी मंडळी आहेत. जसं गुरुवर्याकडे बसून पायाजवळ बसून जसं श्रवण केलं तसं तुमच्याकडे मांडण्याचा प्रयत्न केला. जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष, जे चांगला असेल ते गुरुवर्याचं. जे काही जर माझ्या मुखातून चुकला असेल ते मला माझ्या परत झोळीत टाका. काही चुकलं असलं तर ते झोळीत घेतो, ह्या माळाच्या बरगडात गेलो की टाकून देतो. सगळं काय नव्हती सोडून देतो ना ते इकडून आहे का? वर झालं का तुला? इकडूनच का वर? ऐका, गोड असं वातावरण, प्रसन्न वाटलं. थकून गेलो होतो. सकाळी काल्याचं कीर्तन झालं खुरामपूरला, शालिग्राम बुवाच्या गावामध्ये. 10 ते 1 3 घंटे झालं. तिथून धावत पळत गेलो टाकळ खोपला. तिथं 1:30 वाजता कथा सुरू झाली. ती 4:45 ला संपली. आणि तिथून जे बसलो, रस्ता तर आपला लय भारी, त्या कोरोड पशी 3दा गाडी अडकली आहे का नाही महाराज. आणि एवढं धावत पळत आता इथं आल्याच्या नंतर काशीनाथ भाऊ खूप प्रसन्न वाटलं. पप्पा कुठे? बाबा कुठे? वा वा वा, खरंच महाराज एकदा जोरदार टाळी वाजवा. करण्याची इच्छा असते प्रत्येकाची. समजा एखाद्याची करण्याची इच्छा झाली पण त्याला परिवारानं सुद्धा साथ दिली पाहिजे, हे तेवढंच खरंय. मुलांनी सुद्धा साथ दिली पाहिजे, घरातल्या सुनांनी सुद्धा साथ दिली पाहिजे. बरोबर आहे ना? मग हा सगळा परिवार
आपल्या बापाचा उत्सव, आपल्या बाबाचा उत्सव मोठ्या थाटामध्ये त्यांच्या माघारी त्यांच्या नावानं व्हावा अशी यांची इच्छा. आणि तेवढाच हातभार त्यांच्या घरचा परिवार असतील, मुलं असतील, मुली असतील, सगळे मिळून करतात. म्हणून मला एकच म्हणा वाटतंय, महाराज इथला सगळा परिसर पाहिला, घरचं गोड वातावरण पाहिलं, जेवण केलं, तेव्हाच माझ्या लक्षात आलं आज अभंग घ्यावा, धन्य माता पिता. पण मी बांधलेलो कीर्तनकार झालो. कशाचा? मागणीचा. रुमालानं बांधलेला नाही, ऐका ना, नियमानं बांधलेला, म्हणून मागणी घ्यावं लागली. महाराज धन्य माता पिता दयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. जर कोटी अशी मुलं जन्माला येत असतील, सात्विक मुलं, तर भगवंत सांगतात तयाचा हरिक. देवाला सुद्धा हरिक होतो म्हणजे हर्ष होतो, म्हणजे आनंद होतो. म्हणून हा पूर्ण परिवार हा कार्यक्रमासाठी पूर्ण झोकून देऊन सगळं कार्य व्यवस्थित पार पडतात. पुन्हा एकदा जाता जाता सुद्धा भगवान परमात्म्याकडे विनंती आहे, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा कार्यक्रम शाबूत राहावा. आणि बस अतिशय गोड वातावरण या ठिकाणी. आता सगळेच काही परिचयाचे आहेत, काही चेहरे पाहण्यातले, काहीची नावं माहित नाहीत, अशी परिस्थिती असल्यामुळे सर्वांच्या म्हणजे माझ्या अंतःकरणामध्ये प्रेम वात्सल्य भावना ठेवून सगळ्यांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. आणि झालेली कीर्तन रूपी सेवा याच ठिकाणी माऊली ज्ञानोबा गोबाराय, तसेच वैकुंठवासी पंडितराव महाराज, आता महाराज म्हणायला काय हरकत नाही, पंडितराव महाराजांच्या चरणी सेवा समर्पित आणि सेवेला पूर्ण विराम. एवढा गोड कार्यक्रम झाला, पण एक महत्वाचं नाव घ्यायचं राहिले. कोणतं महत्वाचं नाव? ज्यांच्यामुळे आपण व्यवस्थित बसलो, ज्यांच्यामुळे आपल्या कानापर्यंत व्यवस्थित आवाज येतो, चाली म्हणायला उल्हास येतो, पखवाज वाजवायला उल्हास येतो, अशी सुंदर अशी माऊली साऊंड सिस्टीम सायखेडा. आता जोरदार टाळी. मुलगा होता आमच्याकडे शिकायला 2 वर्ष, गोरख नाव होतं ते. मुलगा अतिशय गोड, दादाचा स्वभाव, सिस्टीम सुद्धा गोड, त्यांना सुद्धा धन्यवाद. आता पुढील राहिलेले कार्यक्रम आदरणीय महाराजांच्या आज्ञेनुसार होते. विठ्ठल जय जय